शहादा येथील आदिवासी वसतिगृहातील मुलींना निकृष्ट जेवण देणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करा, बिरसा फायटरची मागणी। ठेकेदार आमदाराचा माणूस असल्याने कारवाई नाही, बिरसा फायटरचा आंदोलनाचा इशारा। शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह शहादा येथील विद्यार्थिनींना निकृष्ट जेवण देणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। मागणीचे निवेदन तहसीलदार शहादामार्फत देण्यात आले आहे। यावेळी बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पप्पू अभया, जगदीश डुडवेसह 10 कार्यकर्ते उपस्थित होते। शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह शहादा येथील विद्यार्थिनींना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। जेवणात झडालेला भात व पाणीदार भाजी देत असल्याकारणाने विद्यार्थिनींनी जेवणावर बहिष्कार टाकत अन्नत्याग उपोषण छेडले आहे। या प्रकाराकडे आदिवासी विकास विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत। ठेकेदार आपल्या फायद्यासाठी आदिवासी विद्यार्थिनींना निकृष्ट दर्जाचे जेवण देऊन आरोग्याशी खेळत आहेत। निकृष्ट जेवणामुळे अनेक मुलींची तब्येत बिघडली आहे। मुलींचे अन्नत्याग आंदोलन ठिकाणी सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी भेट दिली व मुलींना तात्पुरतं आश्वासन दिलं। मुलींना जेवण पुरवणाऱ्या ठेकेदार नंदुरबार जिल्ह्यातील एका आमदाराचा माणूस असल्याने व मंत्रालय पर्यंत त्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने ठेकेदारावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे वसतिगृहातील मुलींचे अन्नत्याग आंदोलन व्यर्थ गेले की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे। आंदोलनकर्ते आदिवासी मुलींनाही आपला वाली कोणीच नाही असे वाटू लागले आहे। तरी शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह शहादा येथील विद्यार्थिनींना निकृष्ट दर्जाचे जेवण देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा व ठेका रद्द करा, अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, शहादा।